मित्रांनो, इंडियन पोस्टचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं या संदर्भातला व्हिडिओ. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवरती क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोरून विंडो ओपन झालेली दिसेल. गुगल क्रोमच्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला NMK टाईप करून इंटर प्रेस करावं लागेल. इंटर प्रेस केल्यानंतर आपल्यासमोरून विंडो ओपन झालेली दिसेल. न्यू विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यावं लागेल. खाली आल्यानंतर महाराष्ट्र डाक विभाग यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोरून विंडो ओपन झालेली दिसेल. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यावं लागेल. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर ऑनलाईन अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोरून विंडो ओपन झालेली दिसेल. आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोरून विंडो ओपन झालेली दिसेल. आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्लिक हिअर टू रजिस्टर्ड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोरून विंडो ओपन झालेली दिसेल. तुमचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालं असेल तर कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि जर का तुमचं रजिस्ट्रेशन नवीन असेल तर तुम्हाला न्यू रजिस्टर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. माझं न्यू रजिस्ट्रेशन असल्यामुळे मी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करत आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोरून विंडो ओपन झालेली दिसेल. मोबाईल नंबरच्या डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP गेलेला असेल, तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल ID व्हेरीफाय करून घ्यायची आहे. त्यासाठी ईमेल ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमची ईमेल ID इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड ईमेल ID वरती एक OTP जातील. तो OTP इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमचा ईमेल सक्सेसफुल व्हेरीफाय झालेला असेल. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोरून ही विंडो ओपन झालेली दिसेल. त्यानंतर तुमच्यासमोर बेसिक डिटेलची विंडो ओपन झालेली दिसेल. ॲप्लिकेशन नेममध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं पूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थमधून तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. डेट ऑफ मंथमधून तुम्हाला तुमच्या जन्माचा मंथ इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ इयरमधून तुम्हाला तुमच्या जन्माचं वर्ष इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जन्माची तारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर सिलेक्ट जेंडरमधून तुम्हाला तुमचं जेंडर इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर फादर नेममध्ये तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मदर नेममध्ये तुमच्या आईचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कम्युनिटीमध्ये तुम्ही ज्या कम्युनिटीमधून बिलॉंग करत आहे ती कम्युनिटी इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. OBC असल्यास OBC, SC असल्यास SC, ST असल्यास ST. मी OBC हे सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोरून विंडो ओपन झालेली दिसेल. सक्सेसफुल रजिस्ट्रेशनची असेल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोरून विंडो ओपन झालेली दिसेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करावं लागेल. कॅन्डिडेट लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोरून विंडो ओपन झालेली दिसेल. ती इम्पॉर्टंट लॉग इन इन्स्ट्रक्शनची असेल. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपल्याला पासवर्ड इथे फॉरवर्ड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला प्रोसीड टू लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोरून विंडो ओपन झालेली दिसेल. ती रजिस्टर्ड युजरची असेल. मित्रांनो युजर ID मध्ये तुमच्या रजिस्टर्ड ईमेलवर जो काही युजर ID गेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. पासवर्डमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड फॉरगेट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला फॉरगेट या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. फॉरगेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोरून विंडो ओपन झालेली दिसेल. युजर ID मध्ये तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड युजर ID इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP जातील. तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. तो OTP टाकून घेतल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोरून विंडो ओपन झाली दिसेल. ही विंडो पासवर्ड सेटची असेल. मित्रांनो यामध्ये तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड येथे सेट करायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, पासवर्ड सेट करताना पासवर्ड हा कमीत कमी 8 कॅरेक्टरचा असावा. मी रिकमेंडेड करेल की पासवर्ड सेट करताना 5@123 हा सेट करावा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जाणार नाही. पासवर्डचा P कॅपिटल ठेवावा, बाकी स्मॉल ठेवावे. मी न्यू पासवर्डमध्ये माझा पासवर्ड येथे सेट करून घेत आहे. त्यानंतर रीएंटर पासवर्डमध्ये तोच पासवर्ड रीएंटर करावा आणि चेंज पासवर्डवरती क्लिक करावे. चेंज पासवर्डवर क्लिक केल्यानंतर तुमचा पासवर्ड सक्सेसफुल अपडेट होईल. त्यानंतर तुमच्यासमोरून विंडो ओपन झालेली दिसेल. ती लॉग इनची असेल. तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी कॅन्डिडेट लॉग इनवर क्लिक करावं लागेल.
कॅन्डिडेट लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोरून ही विंडो ओपन झालेली दिसेल. कॅन्डिडेट लॉग इनवर जाण्यासाठी आपल्याला प्रोसीड टू लॉग इनवर क्लिक करावं लागेल. प्रोसीड टू लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोरून ही विंडो ओपन झालेली दिसेल. ती रजिस्टर्ड युजरची असेल. रजिस्टर्ड युजरमध्ये तुम्हाला युजर आय डी विचारेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या ईमेलवर जी काही युजर आय डी मिळालेली आहे ती इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारेल. मित्रांनो, तुम्ही जो काही पासवर्ड सेट केला आहे तो येथे टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकून घेतल्यानंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोरून ही विंडो ओपन होतील. ती OTP व्हेरिफिकेशनची असेल. OTP व्हेरिफिकेशनमध्ये मित्रांनो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर जो काही OTP जातील तो येथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय अँड लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोरून ही विंडो ओपन झालेली दिसेल. ती GDS ऑनलाईन एंगेजमेंटची असेल. मित्रांनो, तुम्हाला डाक सेवकचं ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोरून ही विंडो ओपन झालेली दिसेल. त्यामध्ये अप्लाय फॉर GDS ऑनलाईन एंगेजमेंटचा डायलॉग बॉक्स दिसतील. त्यामध्ये सिलेक्ट नोटिफिकेशनमधून ग्रामीण डाक सेवकवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होतील. त्यामध्ये फर्स्ट टॅब पर्सनल डिटेलचा असेल. त्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर आपल्यासमोर बेसिक डिटेलचा ऑप्शन दिसतोय. यामध्ये रजिस्ट्रेशन करतेवेळी जी माहिती फिलअप केली आहे ती आपल्यासमोर शो होतील. त्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर आपल्यासमोर अदर डिटेलचा टॅब दिसतील. यामध्ये तुम्हाला इतर माहिती फिलअप करायची आहे. मार्टियल स्टेटसमध्ये तुमचं मार्टियल स्टेटस जे काही असेल ते इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर PWBDमध्ये बाय डिफॉल्ट नो असेल, कारण रजिस्ट्रेशन करतेवेळी आपण PWBD नो केलं होतं. त्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्यासमोर एम्प्लॉयमेंट डिटेलचा टॅब दिसतील. एम्प्लॉयमेंट स्टेटसमध्ये तुम्ही जर काही एम्प्लॉय असल्यास येस करा, अदरवाईज नो करा. मी नो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर तुमच्यासमोर ॲड्रेस डिटेलचा टॅब दिसतील. यामध्ये मित्रांनो तुमचा ॲड्रेस फिलअप करून घ्यायचा आहे. प्रेझेंट ॲड्रेसमध्ये तुमचा वर्तमान ॲड्रेस येथे टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर पिनकोडमध्ये तुमच्या एरियाचा पिनकोड येथे टाईप करून घ्यायचा आहे. सिटीमध्ये तुमची सिटी येथे मेन्शन करायची आहे. जर का तुम्ही ग्रामीण भागातील असेल तर तुम्हाला तुमचा जिल्हा येथे टाईप करायचा आहे. स्टेटमध्ये मित्रांनो तुम्ही ज्या स्टेटमधून बिलॉंग करत आहे तो स्टेट इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. डिस्ट्रिक्टमधून तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस तुमचा सारखा असेल तर सेम ॲज प्रेझेंटवर क्लिक करायचं आहे. माझा प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सारखा असल्यामुळे मी सेम ॲज प्रेझेंटवर क्लिक करत आहे. त्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोरून ही विंडो ओपन झालेली दिसेल. ती एज्युकेशन डिटेलची असेल. SSC स्टडी सर्कलमध्ये तुम्ही SSC ज्या सर्कलमध्ये केली आहे तो सर्कल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इयर ऑफ पासिंगमध्ये तुम्ही ज्या वर्षी SSCची एक्झाम पासआउट झाली ते वर्ष इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट द बोर्डमध्ये तुम्हाला SSCचं बोर्ड इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर SSC मेमो नंबरमध्ये तुम्हाला SSCचं सर्टिफिकेट नंबर किंवा रोल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्यासमोर इंटर मार्क ऑप्टेन फॉर ईच सब्जेक्टचा डायलॉग बॉक्स दिसतील. यामध्ये तुम्हाला SSCमध्ये जे काही गुण मिळाले आहे ते गुणपत्रिकेप्रमाणे इथे टाकून घ्यायचे आहे. एज्युकेशनल इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्यासमोर विंडो ओपन झालेली दिसेल. ती पोस्ट प्रिफरन्सेसची असेल. मित्रांनो, प्रिफरन्सेस देण्यासाठी आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यावं लागेल. तुम्हाला ज्या सर्कलमध्ये प्रिफरन्स द्यायचा आहे तो सर्कल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट डिव्हिजनमध्ये मित्रांनो तुम्हाला ज्या डिव्हिजनमध्ये प्रिफरन्स द्यायचा आहे तो डिव्हिजन इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो प्रिफरन्स देण्यासाठी आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. डिव्हिजनमध्ये प्रिफरन्स देताना तुम्हाला ज्या पोस्टसाठी प्रिफरन्स द्यायचा आहे तुम्ही 1, 2, 3 याप्रमाणे प्रिफरन्स देऊ शकता. तुम्हाला गावानुसार आणि पदानुसार जे प्रिफरन्स सोयीचे वाटते ते आधी द्यायचे आहे, त्यानंतर दूरचे द्यायचे आहे. प्रिफरन्स दिल्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढे जायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्यासमोर विंडो ओपन झालेली दिसेल. ती विंडो अपलोड फोटो अँड सिग्नेचरची असेल. फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला चूज फाईलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फोटो सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला सिग्नेचर अपलोड करण्यासाठी चूज फाईलवर क्लिक करायचं आहे. चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर विंडो ओपन झालेली दिसेल. त्यामध्ये तुम्हाला तुमची सिग्नेचर इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण फोटो अँड सिग्नेचर अपलोड केली आहे. फोटो अँड सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या साहाय्याने खाली आल्यानंतर आपल्याला डिक्लेरेशनचा चेकबॉक्स दिसतील
आपल्याला डिक्लेरेशन व्यवस्थित रीड करायचं आहे आणि चेकबॉक्समध्ये चेकमार्क द्यायचा आहे. चेकमार्क दिल्यानंतर आपल्याला प्रिव्ह्यू बघण्यासाठी प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रिव्ह्यूचा डायलॉग बॉक्स येतील. यातील माहिती आपल्याला व्यवस्थित चेक करायची आहे. जर का तुमची माहिती बरोबर असेल तर सबमिट करू शकता, अदरवाईज चुकीची असेल तर एडिट करू शकता. माझी सर्व माहिती व्यवस्थित असल्यामुळे मी सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करत आहे. सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू डायलॉग बॉक्स ओपन होतील. यामध्ये आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट हा ऑप्शन दिसतोय. याचा अर्थ तुम्हाला सबमिट करायचे आहे का, असल्यास येस करा, अदरवाईज नो करा. मला सबमिट करायचं असल्यामुळे मी येस या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल, ती पेमेंटची असेल. मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी अनेक मोड दिले आहे. तुम्हाला ज्या मोड थ्रू पेमेंट करायचं आहे तो मोड तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मला UPI थ्रू पेमेंट करायचं असल्यामुळे मी UPI हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे. त्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल, ती ट्रान्झॅक्शन डिटेलची असेल. मित्रांनो, तुम्हाला पेमेंट करण्यासाठी प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही विंडो ओपन झालेली दिसेल. मित्रांनो, ऑनलाईन पेमेंट तुम्ही UPI ID थ्रू किंवा QR थ्रू करू शकता. मला QR थ्रू पेमेंट करायचं असल्यामुळे मी QRवर क्लिक करत आहे. QRवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पे नावचं ऑप्शन दिसतील, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर QR शो होतील. तो QR तुमच्या फोनपे थ्रू स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. मी माझ्या फोनपे थ्रू पेमेंट केलेलं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट सक्सेसफुलची विंडो ओपन झालेली दिसेल. तुम्हाला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर आपल्यासमोर सक्सेसफुल ॲप्लिकेशनची विंडो येतील. त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशनची प्रिंटआउट काढण्यासाठी डॅशबोर्डवर क्लिक करावं लागेल. डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. आपल्याला ॲप्लिकेशनची PDF काढण्यासाठी माय ॲप्लिकेशनवर क्लिक करावं लागेल. माय ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. ॲप्लिकेशनची PDF काढण्यासाठी आपल्याला ॲक्शन बटनमधील डाउनलोड PDFवरती क्लिक करावं लागेल. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशनची PDF डाउनलोड होतील. अशा पद्धतीने मित्रांनो, पोस्ट भरतीचं ऑनलाईन आवेदन रजिस्ट्रेशनपासून ते प्रिंटपर्यंत कसं करायचं या संदर्भात स्टेप बाय स्टेप माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.